दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं घेतला। या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि जमातीतील लाभ वंचित घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात शैक्षणिक नोकरीमध्ये न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। पण या निर्णयाविरुद्ध काही सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने 21 ऑगस्ट 2024 रोजी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत करून भारत बंदला विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत नायगाव येथील तहसीलदारांना निवेदन दिलं। न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध पुनर्विलोकनाची याचिका दाखल करण्याची न्यायालयीन प्रक्रिया असताना रस्त्यावर आंदोलन केलं जाते। त्यामुळे ही बाब असंवैधानिक असल्यानं विविध संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनावर एबीएसचे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, मासचे राजेंद्र रेड्डी, संपादक प्रकाश हाणमंते, लोकस्वराज्याचे डीके पवार, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे, शेषराव रोडे, प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमवार मेटकर, जेपी वाघमारे, इंजिनियर शंकर माळगे, आकाश कांबळे, भागवत कांबळे, राधाकृष्ण झुंजारे, प्राध्यापक बालाजी गायकवाड, भाऊराव बोयाळ, भीमराव बैलकवाड, किशन वाघमारे, गजानन वाघमारे, मारुती डोईवाड, NS वाघमारे, दिगंबर झुंजारे, माणिका वाघमारे, प्रकाश पवार, निवृत्ती सूर्यवंशी आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। नायगाव प्रतिनिधी शिवाजी पांचाळ, तळणीकर। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।